लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे बेर्ले कुरंगवाडी गावचे माजी सरपंच बाळा राऊत यांना भाजपाचे माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, वारगाव गावचे विद्यमान उपसरपंच नाना शेटे यांनी अन्य कार्यकर्त्यांसह लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शेरपे येथे आज सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली आहे। लोकसभा निवडणूक मतदान सायंकाळी 6 वाजता पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते श्री बाळा राऊत हे शेरपे येथील दुकानात बसले असताना अचानक 6:20 दरम्यान 2 गाड्या भरून कार्यकर्ते आले व त्यांनी काही समजण्याच्या आतच मला लाथा बुक्क्यांनी व दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे जखमी शिवसैनिक श्री बाळा राऊत यांनी सांगितले। तर भाजपा पक्षाचे बाळा जठार, दिलीप तळेकर, नाना शेटे यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे बाळा राऊत यांनी सांगितले। मारहाणीची घटना समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर, कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये धाव घेतली। जखमी बाळा राऊत यांच्यावरती खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर तसेच सतीश सावंत यांनी दिला आहे। मस्ती करू नका, करू नका, मस्ती करा नका। आम्ही बोलतो माराबाई तुम्ही आम्ही नक्की एकत्र जाऊ नक्की। तुम्ही कशाला मारताय? आणि महाराज एकत्र म्हणून गवायचं ना किती वेळ कधी महाराज काय तुला घमेंड आहे पैशाची सगळे कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये पैसे खातो ती हे असे लोक वाटते तू आणि या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।